हाय, हळदीच्या सकाळीच माझ्या दोन्ही बहिणी तिच्या मुलांना घेऊन आल्या. तर माझ्या मोठ्या बहिणीची ही मुलगी आहे, माझी मोठी भाची आहे. नेहमीच कोणाचा तरी मोबाईल घेऊन असलेच काहीतरी चाळे करून व्हिडिओ काढणार आणि मग दाखव बोलून सतत फोन हातात घेऊन राहणार. सांगितल्याप्रमाणे माझ्या ज्या दोन्ही बहिणी आल्या होत्या गावाला त्या आता जरा कामाला लागल्यात. दुसरी बहीण खालती गेली, पण ही माझी मोठी बहीण आता देवाला साफ करत होती. आज आमच्या घरी हळद आहे, तर हळदीच्या मसाल्याचं आम्ही वाटपाचं काम चाललंय. खोबरं किसतोय. 2 बोकरे कापणार का एक? आज गोड जेवण आमच्या घरी. आज संकष्टी चतुर्थी आहे, तर गोड जेवण असणार. तुम्ही खोबरं किसताय, तो खातोय. कांदे कापून झालेले, खोबरं किसून झालेलं, आता फक्त होतं ते भाजायला. तर भाजायला मी बसले होते. मला काही एवढं नीट येत नाही, पण बसले होते भाजायला आणि एवढं सगळं भाजून घेतलं होतं. आता वाटप वगैरे भाजून मिक्सरला लावून आम्ही निघालो. जेवण जरी इकडे असलं तरी मेन हळद ही आमच्या मूळ घरातच असणार आहे, कारण की तिकडेच आमचा देव असतो. तिकडे सगळं आधी न्हावी येऊन नवऱ्या मुलाची दाढी वगैरे करतो आणि मग आम्ही अशी ओवाळणी टाकतो आणि ते पैसे सगळे न्हावीनंतर घेऊन जातो. ही सगळी लोक हळदीला आलेली, सगळी खणात बसलेली. मस्त वाटत होतं सगळं बघायला, सगळ्या लोकांना बघायला आनंद होत होता. यानंतर मग करवलीला तिचा मान मिळतो, म्हणजे कपडे वगैरे असं सगळं. हा घाणा तयार करतायत माझी मम्मी आणि माझे नाना, म्हणजेच काका. याने हळद कुटली जाते. हा होल दिसतोय, त्यात कुटणार हळद नंतर. इथे आम्हा सगळ्या बहिणींची खणत बसून सगळी मस्ती चालू होती. एका साईडला माझे नाना मुंडावळ्या बनवत होते नवऱ्या मुलाचे, आणि हेर बनतात रवीच्या फुलांचे. अरे तुम्ही मेन आहे. भात भरडायच्या अगोदर आपण गिरडला आणि नवऱ्या मुलाला हळद कुंकू लावून घेतो. हेच भात नंतर आपण वापरणार अक्षता म्हणून लग्नामध्ये. गिरड आहे त्यामध्ये भात टाकलाय, तो आता भरडणार माझी ह्या दोन्ही बहिणी. अगोदर माझी आत्या आणि काकी बसायच्या, पण आता त्यांना होत नाही म्हणून ह्या दोघी बसल्यात. हे जे गाणी आपल्याला ऐकू येत आहेत ना, ते आमच्या पारंपरिक गाणी आहेत, आधीपासून पूर्वीपासून चालत आलेल्या. आणि आता हे आपण हळद कुटायचा कार्यक्रम चालला आहे. हीच हळद आपण नंतर नवरा मुलाला लावणार. माझी मम्मी आता इथे तांदळात हळद मिक्स करते. हेच अक्षता म्हणून वापरणार आणि ह्याच्यात आपण जे गिरडमध्ये भात पण भरडले ते पण आपण मिक्स करणार. हे आता गिरडमधले भात आता आपण ह्याच्यामध्ये ह्या तांदळात मिक्स करणार आहोत. आणि बिना गारण्याशिवाय आमचा कुठलाही कार्यक्रम पूर्ण होत नाही. वाकड्याने उभा केला आई मान्य करून घे. या शुभ कार्याला बाहेर पडून उभी राहा. लेकरांच्यावर श्री हात ठेव. अशी एखादी 21 5 25 आई करून दे. या ठिकाणी कोणतेही आडनडतड असेल आई बाजूला कर. 12-5च्या गावाने आमच्या शब्दाने आई मोहर लागून चांदा सूर्यासारखी उगवून ये. असल्या लेकरांचं कल्याण करून दे. कार्य यवतला निर्विघ्न पार पाडून दे. आई कोणताही आडातिडा असेल, चुकलं वाकलं असेल, आवरून थावरून घे. किसी बाग घे, आजा घे, पंजा महापुरुषाकरत्या पुरुषा उभा राहा. या लेकराच्या शुभ कार्याला बाहेर पुढून मोहर लागा. इथून लहरा परगावी जायचं, त्या ठिकाणी तुम्ही मोहर लागून आनंदाने कार्य पार पाडून द्या. त्या आईचं तुमचं याक मत करून. या घोंगडीच्या घडीचं आमच्याकडे खूप जास्त महत्त्व असतो. विजयाचा झेंडा लावून द्या आणि असलेल्या लेकराचं कल्याण करून द्या. आणि असली बाळगोपाळला बंद भावकी पै भावनं काशी आईच्या जमीत देतो पुरवली. आई पुरून घेऊन सांभाळ करून श्री हर त्या घोंगडीच्या घडीवरतीच नवरा मुलगा बसलाय हळद लावायला. आमच्याकडे देवासमोरच हळद लावली जाते, बाहेर वगैरे जाऊन हळद लावली जात नाही. आता सगळ्या विधी वगैरे झालेल्या आहेत. आता फक्त आणि फक्त नाचायचाच विधी बाकी आहे, आणि तो आता आम्ही मस्त संपूर्ण असा पार पाडतोय. मी तर पूर्ण 2 वर्षाचा कसर काढून घेतली, कारण की 2 वर्ष आमच्या घरी कोणतंच लग्न झालं नव्हतं माझ्या लग्नानंतर.
डान्सनंतर आम्ही सगळे खूप दमलो होतो. आम्ही जेवलो आणि सरळ जाऊन झोपायला गेलो. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.